कालभैरवाचं सुंदर असं दर्शन झालं. आता ते दर्शन करून आम्ही पुढे निघालो आहोत. ऑलमोस्ट सगळी दर्शन झालंय, बहुतेक एक बाकी आहे, गुफा बाकी आहे. तर गुफेचं दर्शन घेऊन आपलं बाहेरचं जे म्हणजे मंदिराच्या बाजूला 4-5 दर्शन होते आणि हे एक मंदिराच्या 1-1.5-2 किलोमीटर नंतर एक 7-8 किलोमीटर रेडियस मध्ये दुसरं दर्शन झाले आपल्याला. गडकालिका माता मंदिर. सिंह महाराज नर्मदे हर. इथे महादेव मंदिर आहे आणि हे यज्ञशाला. शिवजींची मंदिरे आहेत छोटी छोटी इथे. शंभो हर हर महादेव शिव शंभो. तर अशा प्रकारे आपले बहुतेक सगळी स्थानं झालेली आहेत. मंदिरमध्ये जास्त गर्दी नव्हती, पटापट दर्शन झालं. आणि आता दुपारचे 12:17 झाले आहेत. आम्ही एक 9:15 9:30 निघालेलो आणि आता एकच दर्शन बाकी आहे, ते करून आपण जेवण करायला जाऊ आणि नंतर आराम करून आज संध्याकाळी परत हरसिद्धी माता मंदिराकडे आपल्याला जायचं आहे. आपल्या रिक्षावाल्याला शोधतोय. फटाफट होऊया दर्शन इधर का. तर आता हे शेवटचं ठिकाण आहे आजच्या आपल्या जिथे आपण फिरायला निघालो त्याचं. तर भृतहरी गुफाद्वार आहे इकडे आणि बाजूला शिप्रा मैया आहे. इथे सरळ जायचं आणि पुढे उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. अच्छा, 2 व्हीलर पार्किंग आणि 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे इकडे. आणि इकडे शंख वगैरे धातूच्या मूर्तीचं स्टॉल आहे आणि आपल्या उजव्या बाजूला जायचं आहे. ओके. जलव्यवस्था आहे. गोमैयाचा गोठा आहे. कुठून जायचंय? कहाँ से? गुफाचं प्रवेशद्वार आणि समोरच बजरंगबलीची मूर्ती आहे. श्रीनाथजी. ओम श्री गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. ओम श्री गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. गोरक्षनाथांचं मंदिर आहे. शंभो 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 शंभो. सियावर रामचंद्र की जय. लाल रंग लावलाय आणि गुफेचा प्रवेश इकडून आहे. वीर बेताल यांचा मुखवटा आहे इकडे. गणपती बाप्पा मोरया. एक गुफा, इथे एक गुफा आहे, सगळी माहिती लिहिली आहे. इथून जायचं आहे ना. गुफेच्या इकडे प्रवेश आहे या साईडला.
ही गुफा आहे. चलिए पाइप पकड़ो, ये पाइप एक लाइन करके चलते जाओ आराम से. भैया भैया नीचे खड़ा रहो, 2 मिनट खड़ा रहो, साइड से खड़ा हो जाओ, साइड से खड़ा हो जाओ, नीचे जाओ, आन दो नीचे वालों को, ऊपर जा रहा है आन दो. गुफा नंबर 2 जा, तुम्ही जा. आता आम्ही नवनाथ मंदिर मध्ये आलोय. हे बघा, नवनाथ मध्ये दर्शन खूप झालं, खूप सुंदर असं दर्शन झालं गुफेचं. ओम श्री गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. ओम श्री गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. छान असं सगळं दर्शन झालेलं आहे आणि हे श्री नवनाथ मंदिर गुफेचं दर्शन सगळं दर्शन करून आता आपण परत महाकालेश्वर मंदिराकडे जात आहोत आणि संध्याकाळी परत हरसिद्धी माता मंदिराच्याकडे जाणार आहोत. कारण कालचं दीप प्रज्वलन जे होतं ते आपल्याला बघायला मिळालं नाही, कारण आपण शिप्रा मैयाच्या किनारे आरती अटेंड करत होतो. तर त्यामुळे आज आपण जाऊन दीप प्रज्वलनचं जे तिकडे करतात ते बघणार आहोत. आणि ऊन भरपूर आहे आता. चला आता आपण नंतर भेटू. अशा प्रकारे आपली सगळं दर्शन घेऊन झालेलं आहे सगळ्या स्थानांचं. तर आपण आता परतीच्या मार्गावर आहोत. आता भूक लागलेली आहे, गर्मी पण भरपूर वाढलेली आहे, कुठेतरी भोजन प्रसादी करू. तर आत्ताचा व्हिडिओ हा इथेच संपवतो. श्री गुरु संदीपनी रेस्टॉरंटमध्ये भोजन केलं. 190 रुपयाची थाली आहे आणि खूप छान थाली आहे. तुम्ही पण इथे आलात गुफा बघायला तर नक्की इथे भोजन करा. खूप सुंदर असं भोजन मिळतं. आम्ही पोट भरून म्हणजे जबरदस्त भरलं आहे, एवढं जेवलो, एवढं सुंदर जेवण होतं. आता जाऊन फक्त आराम करायचा आहे, कारण संध्याकाळी नंतर आम्ही परत हरसिद्धी माता मंदिराला दर्शन घ्यायला जाणार आहोत. रोडच्या बाजूलाच आहे. भरतुवारी गुफा जी आहे त्याच्या उजवीकडे जाताना उजवीकडे येताना डावीकडे हे रेस्टॉरंट आहे. तर तुम्ही इथे नक्की एकदा जेवण ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल. ह्यांच्याबरोबर आपण जाऊन आलो. आपका नंबर बोल दीजिए. 9575941926. हां, तर तुम्ही इकडे आलात महाकालेश्वरच्या दर्शनाला तर ह्यांचा नंबर आहे. ह्यांच्या नंबरवर फोन केला तर तुम्हाला इकडच्या जे ठिकाणं आहेत ते दाखवायचं काम करतात. परत अजून कुठे जवळपास जायचं असेल तर तुम्हाला ते घेऊन जातील. तर आणि खूप चांगले आहेत ते. आम्ही जेवायचा एवढा आग्रह करून सुद्धा ते जेवलेच नाही आमच्याबरोबर. चला, नर्मदे हर. धन्यवाद. जय श्री महाकाल. तर आपला आजचा प्रवास झालेला आहे. आपण सगळं दर्शन करून आलेलो आहोत आणि आता परत आपण
महाकालेश्वर श्री महाकालेश्वर भक्त निवासमध्ये आलो आहोत आणि दुपारचे 1:30 वाजले. आपण सकाळी निघालेलो. किती वाजता निघालेलो आहे? 9:15 9:30 निघालेलो इकडून आणि 1:30 वाजले आपल्याला सगळं करून. म्हणजे भोजन प्रसादीचा पण त्याचा टाईम आहे आणि भोजन फार एकदम म्हणजे सुरेख होता, टेस्टी होता आणि ऊन भरपूर आहे आता. काल तरी भरपूर गारवा होता. महाकालेश्वरांचं दर्शन घ्यायला आलेले इथे विसावा करतात आहेत, आराम करतात आहेत. पिण्याच्या पाण्याची वगैरे जल वगैरेची सगळी सुविधा बाहेर पण आहे. कसं वाटलं? खूप छान, मस्त वाटलं. आरण कसं वाटलं? मस्त ना. गुफेचं दर्शन पण छान होतं ना. आता थोड्या टाइमाने 5-5:30 ला निघूया. बडे गणेशची काल दर्शन झालं नव्हतं. हा, आणि हरसिद्धी माताकडे जायचं. म्हणजे उशीर झालेला. माझे दर्शन नाही झाले हरसिद्धी माता. असा हा परिसर काल पण तुम्हाला आल्यानंतर सुद्धा एकदा मी दाखवलेला आहे. मस्त मजा आली. आता उद्या ओंकारेश्वर बघा, बाबाजींना बघा. सॉरी 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 सवय झाली आहे. मिस्टर विजय मोरे यांना बघा. काल मस्त धोती वगैरे घालून होते. आता उद्या आपण सगळे ओंकारेश्वरला. चला आता जरा आराम करू. नमस्कार मित्रांनो. तर महाकाल लोकचं काल रात्रीचं दर्शन घेतलेलं आपण. तर आता परत हरसिद्धी माता दर्शन करायला चाललेलो आहोत. तर हे आता आपलं इव्हिनिंगचं त्याचं दर्शन आहे. इव्हिनिंगला हे असं दिसतंय बघा सगळं महाकाल लोक. आणि आपल्या समोर भारत माता मंदिर आहे आणि मस्त सूर्य भगवान अस्ताच्या दिशेने चाललेले आहेत आणि आम्ही हरसिद्धी माता मंदिराच्या दर्शनासाठी जात आहोत. आताचं पण छान वाटतं ना बघायला. तुम्हाला समोरून पण दर्शन देतो आता. म्हणजे इव्हिनिंगच्या वेळी कसं दिसतंय. रात्रीचं जे होतं दर्शन ते तुम्ही घेतलेलंच आहे. श्री महाकालेश्वर भक्त निवास, माधव सेवा, न्यास, उज्जैन. आणि महाकाल लोक हे बघा. आणि इकडे खूप जास्वंद सुंदर अशी बघा. केवढं छोटं झाड आहे आणि जास्वंदाची फुलं बघा केवढी छान लागलेली आहेत. काल एवढं काय रात्री ते बघता आलं नाही झाड. ह्याचं आपण गर्दी होती त्यामुळे आणि काही लाईट मध्ये जास्त कळत नव्हतं. पण आता सुंदर असं दर्शन. गणपती बाप्पा. काल आपण इकडून आलेलो. इथे चप्पल स्टँड आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथे चपला ठेवू शकता आणि तुम्हाला जर वाटेल तेवढे पैसे त्यांना दान म्हणून आपण करू शकतो. कुठल्या प्रकारची बळजबरी नाही आहे. सगळी चांगली व्यवस्था आहे. आणि आता पण बघा केवढी गर्दी आहे. तर गर्दी नेहमीचीच असते. मला वाटत नाही कुठला असा महिना असेल की ज्या महिन्यामध्ये गर्दी नसेल. श्री महाकालेश्वर. इकडे आलो तो मी जय महाकालेश्वर म्हणायचो. नंतर मला कळलं इथे आल्यावर जय श्री महाकालेश्वर मंदिर किंवा जय श्री महाकालेश्वर असं म्हणतात. आणि बघा किती सुंदर असं दृश्य आहे. हा परिसर केवढा छान गजबजलेला दिसतोय. मेरा फूल मेरा फूल है ना भैया.
काल मंदिर लाईटमध्ये एवढं काही दिसत नव्हतं रात्रीच्या वेळी. आता बघा दर्शन करा. आणि दीपस्तंभामध्ये तेल आतमध्ये ह्याच्यात लावायचं कार्य सुरू आहे. आणि जास्त तेल लागल्यामुळे त्याला बघा काहीतरी त्याचं हे काढतात आहे बंगण जे म्हणजे तेलाचं सगळं तेल गळून जे लागलेलं आहे ते सगळं क्लीन करतात ते बघा. आणि कार्य खूप कठीण आहे. गणपती बाप्पा आहे. ओम गणपते नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपते नमो नमः. मन कामनेश्वर महादेव आणि सिद्धिविनायक भगवान यांचं इथे स्थान आहे. दीपस्तंभाला तेल आणि वाती लावून झालेले आहेत आणि तुम्ही लोकांची गर्दी बघू शकता. सगळे आतुरतेने दीपक प्रज्वलनाची वाट बघत आहेत. वैशालीने खाली जागा आपली पकडलेली आहे आणि आता थोड्याच वेळात प्रज्वलनाचं कार्य सुरू होईल. खूप मनोरम दृश्य असतं. काल आमचं राहिलेलं बघायचं कारण आरती करायला गेलेलो शिप्रा मैयाच्या घाटावरती रामघाटावरती. तिथे येताना उशीर झाला. प्रज्वलन सुरू झालेलं आहे.
अशा प्रकारे दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय. हे बघा, आता आरती चालू होते इकडे या साईडला. तुम्ही गर्दी बघू शकता. बडे गणेश मंदिर. काल आपण इकडून गेलो पण तेव्हा लक्षच गेलं नव्हतं, तर इकडे आता आपण दर्शन करूया बडे गणेश मंदिरमध्ये. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो. शिवजींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव.